Good morning, students. Now here we will also discuss about the problem on branch accounting. First of all, we will also read the problem. The Mumbai traders invoice the goods to its Nagpur branch at cost, which sells both for cash and credit. Cash received by the branch is remitted to the head office. Branch expenses are paid direct from the head office except PT expenses which are made by the branch and for which periodical transfers are made from the head office. You are asked to prepare branch trading profit and loss account in the books of head office from the following particulars here under mentioned. Then याचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन करायचं म्हणलं तर मुंबई हेड ऑफिस असणारी ट्रेडर्स आहे. मुंबईमध्ये त्यांचं हेड ऑफिस आहे, नागपूरला त्यांचं ब्रँच आहे. त्यांनी गुड्स सेंड केलेला आहे, इनॉवाईस केलेला आहे ॲट कॉस्ट आहे म्हणजे नो डाऊट इथे इनॉवाईस प्राईस काढण्याची आवश्यकता नाही, लोडिंग काढण्याची आवश्यकता नाही. विच सेल्स बोथ कॅश अँड क्रेडिट म्हणजे ती ब्रँच तो माल कॅशनं आणि क्रेडिटनं विकते. कॅश रिसिव्ड बाय ब्रँच रिमिटेड टू द हेड ऑफिस. ब्रँचला मिळालेली कॅश ती पाठवली जाते हेड ऑफिसला आणि ब्रँचचे एक्सपेन्सेस हे सर्व डायरेक्ट हेड ऑफिसमधून पेड केले जातात एक्सेप्ट म्हणजे सोडून PT एक्सपेन्सेस सोडून आणि पिरियॉडिकल ट्रान्सफर मेड फ्रॉम द हेड ऑफिस. आणि त्याच्यावरून आपल्याला ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. खाली पर्टिक्युलर दिलेलं आहे, त्यामध्ये दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक ॲट ब्रँच 4000, ओपनिंग डेटर्स ॲट ब्रँच 16000, ओपनिंग PT कॅश ॲट ब्रँच 500 रुपये, गुड्स फ्रॉम हेड ऑफिस 40000, गुड्स रिटर्न टू HO 500 रुपये, टोटल सेल्स 50,000, कॅश सेल्स त्यामधल्या 20,000 आहेत, गुड्स रिटर्न बाय कस्टमर्स 1000, बॅड डेप्स आहेत 400 रुपये, डिस्काउंट अलाउड टू कस्टमर्स 1000, त्यानंतर अलाउन्सेस टू कस्टमर्स 300, रेंट अँड रेट्स 1500, सॅलरी अँड वेजेस 3000, PT एक्सपेन्सेस बाय द ब्रँच 1000, पिल्फर्ड ऑफ गुड्स ॲट ब्रँच 800, क्लोजिंग स्टॉक ॲट ब्रँच 6000, क्लोजिंग डेटर्स 12000 आणि क्लोजिंग PT कॅश 400 रुपये. ही झाली इन्फॉर्मेशन. आता आपण या इन्फॉर्मेशनचं रेकॉर्डिंग करायचं कुठं तर ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. कुठला आहे? मुंबई. मुंबई ट्रेडर्स इन द बुक्स ऑफ मुंबई ट्रेडर्स. नागपूर ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड दिलेलं नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त काय म्हणले इयर एंडेड ते म्हणणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण 1 बाय 1 या ठिकाणी रेकॉर्डिंग करूयात. पहिलं ओपनिंग स्टॉक कुठे घेतो आपण? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जी अमाऊंट दिली असेल तेवढी 4000, 4000, कारण ॲट कॉस्ट आहे. गुड्स सेंड टू ब्रँच ॲट कॉस्ट आहे. ॲट कॉस्ट असल्यामुळं इनवाईस प्राईस काढण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर ओपनिंग डेटर्स या ठिकाणी ट्रेडिंग P&L अकाउंटच्या फॉर्मॅटनुसार कुठेही येत नाहीत, सोडून द्या. ओपनिंग PT कॅशसुद्धा ट्रेडिंग P&L अकाउंटच्या फॉर्मॅटनुसार येत नाही, सोडून द्या. गुड्स फ्रॉम हेड ऑफिस यालाच आपण काय म्हणतो? गुड्स सेंड टू ब्रँच. मग गुड्स सेंड टू ब्रँच कुठे येणार तर ब्रँच ट्रेडिंग P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स सेंड टू ब्रँच. इनर कॉलमला त्याची अमाऊंट घ्या 40,000, 40,000. इनर कॉलमला का घ्या? कारण ते रिटर्न असेल ते रिटर्न आपल्याला मायनस करायचे. पुढचं काय बघा, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. काय झालं? गुड्स फ्रॉम हेड ऑफिस म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? गुड्स सेंड टू ब्रँच. ते आपण रेकॉर्डिंग केलं ट्रेडिंग अकाउंट डेबिट. त्याच्यामधून गुड्स रिटर्न टू HO किती आहे? 500 रुपये. म्हणजे गुड्स रिटर्न केले असतील तर ते काय होतील? लेस होतील. कशामधून? तर गुड्स सेंड टू ब्रँच असेल त्याच्यामधून ते लेस होतील. लेस गुड्स रिटर्नड टू HO. गुड्स रिटर्न टू HO त्याची अमाऊंट किती आहे? 500 रुपये. 500 रुपये मायनस केल्यानंतर आउटरला ती अमाऊंट किती येईल? तर आउटरला तुमची अमाऊंट येईल 39,500. मग आउटर कॉलमला अमाऊंट घ्या 39,500. पुढचं पर्टिक्युलर काय दिलं आहे बघा,
टोटल सेल्स किती आहेत 50,000, त्यापैकी कॅश सेल्स किती आहेत 20,000, म्हणजे कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स हे किती आहेत तुमच्या या ठिकाणी 50,000. म्हणजे आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, कॅश सेल्स वगैरे काय बायफर्गेशन आपण करायचं नाही, 50,000 बाय सेल्स इनरला घेतलं कारण त्याच्यामधून आपल्याला कस्टमरकडून आले रिटर्न मायनस करावे लागते. पुढचं गुड्स रिटर्न बाय कस्टमर्स किती आहे 1,000, गुड्स रिटर्न बाय कस्टमर्स 1,000, ते काय होईल त्यामधून लेस होईल, म्हणजे लेस गुड्स रिटर्नड बाय कस्टमर्स 1,000 आणि आउटरला तुमची अमाऊंट येईल मग 50,000मधून 1,000 मायनस केल्यानंतर 49,000. त्यानंतर पुढचं पर्टिक्युलर काय बघा, पुढचं पर्टिक्युलर आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आर ऑल्सो टेकन इन टू द P&L अकाउंट डेबिट साईड. मग P&L अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेब्ट्स, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स किती अमाऊंट आहे, बॅड डेब्ट्सची अमाऊंट आहे 400 रुपये, 400, अमाऊंट कॉलममध्ये 400. बॅड डेब्ट्स नंतर डिस्काउंट अलाउड टू कस्टमर्स, डिस्काउंट अलाउड असेल इट शुड बी टेकन इन टू द P&L अकाउंट डेबिट साईड. डिस्काउंट अलाउड P&L अकाउंट डेबिट साईड टू डिस्काउंट अलाउड, अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 1,000. Then next one is, next particulars are also allowances to customers. Allowances are also given into the P&L account debit side. Two allowances to customers. Amount was 300, अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 300 रुपये. त्यानंतर रेंट अँड रेट्स 1,500. रेंट अँड रेट इट इज ऑल्सो द एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस इज टेकन इन टू द P&L अकाउंट डेबिट साईड. मग P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट अँड रेट्स, टू रेंट अँड रेट्स it should be taken into the P&L account debit side. Amount is 1,500, 1,500. पुढचं पर्टिक्युलर काय, सॅलरी अँड वेजेस 3,000. it should be the expenses. Salaries and wages, I think so amount is 3,000. it should be taken into the P&L account debit side. P&L अकाउंटच्या डेबिटला घ्या 3,000 रुपये. त्यानंतर PT एक्सपेन्सेस बाय द ब्रँच, म्हणजे PT एक्सपेन्सेस हा खर्च झाला तो येईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. मग P&L अकाउंटच्या डेबिटला घ्या टू PT एक्सपेन्सेस. PT एक्सपेन्सेस अमाऊंट इज अवर 1,000. 1,000 रुपये आपली अमाऊंट आहे PT एक्सपेन्सेसची, ती घ्या. त्यानंतर पिल्फर्ड ऑफ गुड्स ॲट ब्रँच. पिल्फर्ड म्हणजे काय, चोरीला गेले असते. म्हणजेच काय झालं तर तो गुड्स असेल, तो गुड्स काय केला, चोरीला गेला. तर ह्याचा या ठिकाणी दोन इफेक्ट काय होणार बघा. ज्यावेळेस क्लोजिंग स्टॉक असेल त्या क्लोजिंग स्टॉकमध्ये तो या ठिकाणी पिल्फर्ड झालेला गुड्स आपल्याला ॲड करावा लागेल. आणि दुसरा इफेक्ट हा लॉस असल्यामुळं तो P&L अकाउंटच्या आपणाला डेबिट साईडला या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजे इथं P&L अकाउंटच्या डेबिट साईडला आपण म्हणणार टू पिल्फरेज ऑफ गुड, म्हणजे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण तो लॉस आहे, चोरीला गेला माल म्हणजे तो ट्रेडरचा लॉस झाला. टू पिल्फरेज ऑफ गुड्स, अमाऊंट कॉलममध्ये त्याची अमाऊंट 800 रुपये. आता टोटल त्या क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करत असताना त्याच्यामध्ये ते 800 रुपये ॲड करावे लागतील. क्लोजिंग स्टॉक कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक
अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 6000, त्याच्यामध्ये ॲड होईल ॲड पिल्फरेज ऑफ गुड्स, किती अमाऊंट 800 रुपये त्याच्यामध्ये ॲड होतील आणि टोटल आउटरला अमाऊंट येईल आउटर कॉलमला 6800. आता काय घ्यायचं राहिलं आहे का तर बघूयात. क्लोजिंग डेटर्स येत नाहीत, क्लोजिंग पी टी कॅश ॲज पर द फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग पी अँड एल अकाउंट तो येत नाही. आता काय घ्यायचं राहिलं आहे का, काहीच घ्यायचं राहिलेलं नाही. आता टोटल करूयात. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट असेल ते ट्रेडिंग अकाउंट क्लोज होईल. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त आहे तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड येते 55,800, कारण ॲट कॉस्ट असल्यामुळं लोडिंग काढण्याचा या ठिकाणी काही प्रश्न येत नाही. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड 55,800, डेबिटला घ्या 55,800, फरक येतोय तो फरक येतोय 12,300. त्याला काय म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट ही काय आली बॅलन्सिंग फिगर आली ट्रेडिंग अकाउंटची, इन ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर समजण्यासाठी आपण देतोय बॅलन्सिंग फिगर. किती आली ती अमाऊंट तर अमाऊंट येते तुमची 12,300. मग ते 12,300 काय होणार ब्रॉड डाऊन होणार पी अँड एलच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 12,300. देन पी अँड एल अकाउंट क्लोज करा. पी अँड एल अकाउंट क्लोज करा. पी अँड एल अकाउंटची कोणती साईड जास्त आहे तर क्रेडिट साईड जास्त आहे 12,300. जनरली आपल्याला लगेच लक्षात येतं आहे 1,001, 1, 2, 3, 3.5, 6.5 आणि हे 1, 2 म्हणजे 8.5 म्हणजे बरोबर आहे. कुठली साईड जास्त आहे तर तुमची क्रेडिट साईड जास्त आहे. डेबिट साईडला घ्या 12,300, फरक किती येतोय 4,300. त्याला काय म्हणणार टू जनरल पी अँड एल अकाउंट in bracket profit transfer to general P and L account in bracket profit transfer in bracket balancing figure. This is also our balancing figure. आता इथं मी बॅलन्सिंग फिगर असेल त्याला मी रेड करतो. म्हणजे पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं. ट्रेडिंग अकाउंटची बॅलन्सिंग फिगर ही काय होते तर तुमची ट्रेडिंग अकाउंटची बॅलन्सिंग फिगर ही ट्रान्सफर होईल पी अँड एल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 12,300. त्याला आपण रेड करूयात. रेडमधले या ठिकाणी तुमची ती बॅलन्सिंग फिगर म्हणजे तुमच्या लक्षात येईल ती आपण कुठं ट्रान्सफर केली तर इथं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन पी अँड एल अकाउंट क्रेडिट साईड रेड याच्यामध्ये इंडिकेट करतोय आपण 12,300. हा प्रॉब्लेम ॲट कॉस्ट प्राईसचा असल्यामुळं देर इज नो कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग ॲज वेल ॲज द कॅल्क्युलेशन ऑफ द लोडिंग फॅक्टर. लोडिंग फॅक्टर काढण्याची आवश्यकता नाही. आणि शेवटी जो मेन पी अँड एल अकाउंटचा जो काही फरक येईल त्याला आपण ग्रीन करूयात. हाला तुमचा मेन नेट प्रॉफिट. अशा पद्धतीनं हा आपला प्रॉब्लेम काय झाला पूर्ण झाला. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपला ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक इनवॉइस लोडिंगचा इनवॉइस प्राईसनं ट्रान्सफर केलेले गुड्स आणि गुड्स ट्रान्सफर ॲट कॉस्ट. म्हणजे गुड्स सेंड टू ब्रँच म्हणजेच काय तर प्रॉब्लेममध्ये दिलेलं या ठिकाणी गुड्स फ्रॉम हेड ऑफिस त्यालाच गुड्स सेंड टू ब्रँच म्हटलं जातं. गुड्स इनवॉइस्ड टू ब्रँच त्यालासुद्धा गुड्स सेंड टू ब्रँच म्हटलं जातं. त्यामुळं तिथं आपण गुड्स सेंड टू ब्रँच या ठिकाणी घेतलेला आहे. अशा पद्धतीनं हा तुमचा प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी झालेला आहे सोडवून. म्हणजेच आपण पुन्हा एकदा बघूयात. ॲज पर द फॉर्मॅट या ठिकाणी ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. तिथं आपण घेतला टू ओपनिंग स्टॉक 4,000. त्यानंतर टू गुड्स सेंड टू ब्रँच 40,000. त्यामधून मायनस होतात गुड्स रिटर्न टू एच ओ 500. एकूण किती आले अमाऊंट आउटरला 39,500. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येतात सेल्स येतात. इथं आपण टोटल सेल्स घेतलेले आहेत 50,000. 1 शून्य इथं राहिलेला आहे 0 वाढवतो.
50,000, त्याच्यामधून लेस काय होतील तर कस्टमरकडून रिटर्न आलेला माल, म्हणजे 50,000 हे काय झाले तुमचे टोटल सेल्स. इथं कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स आपण विचारात न घेता डायरेक्ट आपण सेल्सची टोटल घेतली 50,000, त्याच्यामधून लेस गुड्स रिटर्नड बाय कस्टमर्स 1,000, आउटरला आपल्या सेल्स आल्या 49,000. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक 6,000, त्याच्यामध्ये ॲड पिल्फरेज ऑफ गुड्स 800, म्हणजे माल चोरीला जाण्यापूर्वी तो गुड्स त्या ब्रँचमध्ये होता त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी केलं पाहिजे. मग तो त्या क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड होईल. म्हणजे टोटल तुमचा क्लोजिंग स्टॉक किती आला 6,800. परंतु हा पिल्फरेज ऑफ गुड्स म्हणजे माल तर चोरीला गेलेला आहे, तो काय झाला लॉस झाला. मग दुसऱ्या या ठिकाणी त्याचा इफेक्ट आपल्याला रेकॉर्डिंग करावा लागेल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू पिल्फरेज ऑफ गुड्स 800. त्यानंतर तुमचं बॅड डेब्स ॲज पर द P&L अकाउंटच्या फॉर्मॅटनुसार P&L अकाउंटच्या डेबिटला येतात. डिस्काउंट अलाउड P&L अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्डिंग करतो. अलाउन्सेस टू कस्टमर P&L अकाउंटच्या डेबिटला. रेंट अँड टॅक्सेस एक्सपेन्सेस आहेत म्हणजे P&L अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्डिंग होतील. सॅलरीज अँड वेजेस एक्सपेन्सेस आहेत P&L अकाउंटच्या डेबिटला. PT एक्सपेन्सेस P&L अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे ओपनिंग PT कॅश, क्लोजिंग PT कॅश इथं ट्रेडिंग P&Lला येणार नाही, परंतु ते ब्रँच अकाउंटला येतील. फक्त आता या ठिकाणी फॉर्मॅट असेल, तो फॉर्मॅट या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे 55,800, डेबिट साईडला घेतले 55,800, फरक आला 12,300चा. तो फरक काय केला ब्रॉडडाऊन केला P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉडडाऊन 12,300, आणि नंतर P&L अकाउंट क्लोज केलं. P&L अकाउंट क्लोज करत असताना मोठी साईड कोणते आहे तर क्रेडिट साईड 12,300, डेबिटला सुद्धा तेवढीच अमाऊंट घ्या 12,300, आणि येणारा फरक असेल तो ट्रान्सफर करा टू जनरल P&L अकाउंट इन ब्रॅकेट प्रॉफिट ट्रान्सफर इन ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर. ही P&L अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आहे 4,300. अशा पद्धतीनं तुमचं हे ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पूर्ण झालं. हा प्रॉब्लेम ॲट कॉस्ट प्राईसचा असल्यामुळं तिथं आपण ओपनिंग स्टॉक घेताना लोडिंगची अमाऊंट लेस केली नाही, किंवा लोडिंगसुद्धा कॅल्क्युलेशन त्या लोडिंगचं केलेलं नाही, कारण गुड्स सेंड टू ब्रँच हा ॲट कॉस्ट आहे. प्रॉब्लेम इथून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. या ठिकाणी प्रॉब्लेम बघा, नागपूर ब्रँच ॲट कॉस्ट आहे, नॉट ए इनोवाइज प्राइस, or that's the reason you cannot be calculate the loading as well as the loading price. Thank you very much.